नमस्कार मित्रांनो, आजच्या विशेष भागामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय उलगडणार आहोत. तो म्हणजे पालकांनी मुलांना पैशाची किंमत कशी शिकवावी, आर्थिक मार्गदर्शन. आपल्या मुलांना योग्य आर्थिक शिक्षण देणं हे त्यांच्या भविष्यासाठी खूपच आवश्यक बनलेलं आहे. त्यासाठी आपण विनायक कुलकर्णी यांच्या अर्थमेळ आर्थिक नियोजनासाठी मार्गदर्शक या पुस्तकाच्या 15व्या प्रकरणातील विचारांचा आढावा घेणार आहोत. या प्रकरणात पालक व मुलांमधील आर्थिक नाते, मागण्या आणि गरजातील फरक, वायफळ आणि आवश्यक खर्च यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आहोत. तर चला मग पाहूया पालकांनी नेमकं काय करावं आणि मुलांना पैशाचं महत्त्व कशा प्रकारे समजावून सांगितलेलं पाहिजे. मित्रांनो, आपल्या मुलांच्या बाबतीत आपण हे विचार केलेले आहेत का याचा विचार करा. आपण आपल्या मुलांना पैशाची किंमत कशी शिकवू शकतो. आर्थिक शिक्षण देताना पालकांनी आपल्या मुलांना खरेच काय काय सांगितले पाहिजे. मुलांना गरजा आणि मागण्या यामध्ये फरक समजावून देणं हे किती महत्त्वाचं झालेलं आहे. आपल्या मुलांना वायफळ खर्च आणि आवश्यक खर्च यामधला फरक आपण कशा पद्धतीने उदाहरण देऊन सांगू शकतो. पॉकेट मनी आणि बचत खात्याचे महत्त्व आपल्या मुलांना कसे समजावून द्यायचं. मुलांना गुंतवणुकीचं महत्त्व आणि विविध आर्थिक साधनांची ओळख कशा पद्धतीने करून द्यायची. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालकांनी मुलांना कुटुंबातील आर्थिक नियोजन कसं शिकवायचं. या सर्वच प्रश्नांची उत्तरं आपण आज पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपला आजचा विषय आहे मुलांना पैशाची किंमत समजावताना काय केलं पाहिजे. मागण्या आणि गरजा यातील फरक त्या मुलांना उदाहरणाने समजावून देताना, त्यांची मागणी पुरी करताना किती रक्कम वायफळ खर्च होणार आहे आणि याच रकमेत आपली आवश्यक गरज कशी पूर्ण होऊ शकते हे सप्रमाण आपण सिद्ध करू शकतो. तर कसे आपण पालक म्हणून आपल्या मुलांना कोणत्या आणि कशा प्रकारच्या आर्थिक व्यवहारांची ओळख करून देतो याचा कधी आपण विचार केला आहे का. जर मुलांनी असे आर्थिक व्यवहार घडत असताना काही प्रश्न किंवा शंका विचारल्या तर आपलं उत्तर एकच असतं, तुम्ही अजून लहान आहात, नसत्या चौकशा करू नका. मग मुलांच्या जिज्ञासू वृत्तीला योग्य आकार, खरं म्हणजे उत्तर मिळालं नाही की ती मुले मग त्यांच्या कुवतीनुसार उत्तरं शोधू लागतात. ही उत्तरे शोधताना त्यांना चांगला मार्गदर्शक भेटला तर ठीक, नाहीतर भटकायला किती वेळ लागेल याचा काही अंदाज नाही. खरे तर 9-10 वर्षाच्या मुलांच्या नावे आपणच बचत खाते उघडून त्यांना बँक व्यवहाराची ओळख करून द्यावी. बचत शब्दाचे महत्त्व त्यांच्या बालमनाने टिपायला सुरुवात करण्यास हेच खाते नव्हे तर त्याच्या नावे असलेले पासबुक उद्युक्त करणे, त्याच्या वाढदिवसाला, दिवाळीला तसेच 6माही वार्षिक परीक्षांच्या निकालाच्या निमित्ताने काही रक्कम त्याच्याकरवी खात्यात जमा करावी. वर्षभरात कृत्रिम टंचाई भासून एखादे बिल कसे भरायचे हा प्रश्न त्या मुलाच्या पुढ्यात न कळतपणे चर्चेस घ्यावा. जर तो मुलगा किंवा मुलगी आपल्या खात्यातील रक्कम काढून घ्या आणि बिल भरा असे म्हणाला तर त्याला आर्थिक जबाबदारीचा पहिला धडा चांगला समजला असं म्हणायला हरकत नाही. जर त्याने या चर्चेकडे दुर्लक्ष केलं तर मात्र आपण त्याला सांगून बचत खात्यातील रक्कम बिल भरण्यासाठी काढणार असल्याचे सांगावे. बहुसंख्य मुले काढाच म्हणून सांगतील, परंतु काही मुले ते पैसे माझे आहेत आणि ते फक्त मीच वापरणार असे सुद्धा म्हणतील. अशांना मात्र परिस्थितीची जाणीव करून देणं हे आपल्या पालकांचेच कर्तव्य ठरते. मुलांचे वय लक्षात घेऊन रोख रकमेच्या व्यवहारांची त्यांच्यावरील जबाबदारी वयोमानाच्या नुसार अगदी 10 रुपयापासून ते 10,000 रुपयापर्यंत वाढवत न्यावी. बँकेत जाऊन स्वतःच्या किंवा अन्य व्यक्तीच्या खात्यात रोख रकमेचा भरणा करणे, चेक भरणे, चेक वटवण्यासाठी स्लिप भरून घेणे इत्यादी व्यवहारांची त्यांना सवय लावून आर्थिक साक्षर करण्याची जबाबदारी आपल्या पालकांचीच असते. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ATM कार्ड यांचीही त्यांना ओळख करून द्यावी. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट डेबिट सिस्टम म्हणजे ECS, ADS त्यांच्या पासबुकातील नोंदी दर्शवून ही सिस्टम त्यांना समजावून सांगितली पाहिजे. बचत खात्यावरील व्याज पासबुकात जमा झाल्यावर त्याचे गणित त्याला समजून सांगतानाच क्रॉस व्हेरिफिकेशनचे महत्त्व पटवून द्यावे. तसेच मागण्या आणि गरजा यातील फरक त्या मुलांना वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे समजून देताना त्यांची मागणी पुरी करताना किती रक्कम
रक्कम वायफळ खर्च होणार आहे आणि याच रकमेत आपली आवश्यक गरज कशी पूर्ण होऊ शकते हे सप्रमाण सिद्ध करून दाखवावे. पॉकेट मनी देतानाचं बजेटचं बंधन हे घालून त्यांना खर्च लिहिण्यास भाग पाडावे. तसेच घर खर्चाचे नियोजन, तसेच एखादे कर्ज घेताना मुलांच्या पुढे चर्चा घडून आणावी. मध्येच त्यांनाही त्याच सामील करून घेतलं पाहिजे की तुला काय वाटतं, तुला काय निर्णय घ्यावासा वाटतो, असे प्रश्न विचारून आर्थिक साक्षरतेचा उपक्रम घरच्या घरी महिन्यातून आपण एकदा तरी राबवायला हरकत नसते. त्यानंतर मुलांच्या कॉलेजच्या भविष्यातील खर्चाबद्दल बोलताना आपण कसे नियोजन केले आहे, त्यासाठी कोणत्या योजना उपयुक्त वाटतात, या योजनांची माहिती कोणी दिली, हे सर्व मुलांना सोबत घेऊन चर्चा केल्यास आपल्या प्रयत्नांना न्याय देण्यासाठी चांगल्या गुणांचे उद्दिष्ट आपण त्यांना देऊ शकतो. अर्थात हे उद्दिष्ट मुले आनंदाने स्वीकारून त्या दृष्टीने प्रयत्नसुद्धा करू लागतील. जसे आता म्युच्युअल फंड, जीवन विमा पॉलिसी, आरोग्य विमा पॉलिसी यांची ओळख आणि गरज स्पष्ट करतानाच क्रेडिट कार्ड म्हणजे उधळपट्टी करण्याचा परवाना नसतो, तर एक समाजातील आपली आर्थिक पत सांभाळण्यासाठी असलेलं हे एक साधन असते, हे त्यांना समजावून दिलं पाहिजे. आपण क्रेडिट कार्ड वापरून त्याचे बिल भरतानाची प्रक्रिया मुलांच्या साक्षीने केली तर आर्थिक पत सांभाळण्याच्या जबाबदारीचे भान त्यांना येऊ शकते. जीवन विम्याचा, आरोग्य विम्याचा किंवा गृह किंवा वाहन कर्जाचा हप्ता भरताना देय तारखेचे महत्त्व मुलांना समजावल्यास वैयक्तिक शिस्तबद्ध आर्थिक नियोजन घडण्यास वेळ लागणार नाही. कौटुंबिक सहलीच्या वेळी सर्व मुलांकडे खर्चाची रक्कम देऊन सहलीचे खाणेपिणे, मनोरंजनाचा खर्च करून सहल तेवढ्या पैशात मॅनेज करण्यास सांगून सहलीचा वेगळाच आनंद मोठ्यांनी घ्यावा आणि लहानांना मोठे झाल्याचा आनंदसुद्धा द्यावा. हे सर्व कशासाठी, तर भविष्यातील शेरेगर, सीयू मार्केटिंग, कल्पवृक्षसारख्या अशा कंपन्यांकडून व व्यक्तीकडून आपल्या मुलांची फसवणूक होऊ नये आणि राष्ट्राच्या कोणत्याही संपत्तीची नासाडी होऊ नये, म्हणून हीच मुलं राष्ट्राच्या संपत्तीचा हिस्सा असतात. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की मुलांना पैशाची किंमत शिकवणं कशा प्रकारे त्यांच्या आर्थिक भविष्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं. पालकांनी मुलांना मागण्या आणि गरजांमधील फरक समजावून दिला पाहिजे. वायफळ खर्च टाळून आवश्यक खर्चावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि त्यांना बचत खाते, बँक व्यवहार, पॉकेट मनीचे नियोजन यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी शिकवणं हे खूपच आवश्यक आहे. मुलांना आर्थिक धोरणांची योग्य दिशा दाखवून त्यांना गुंतवणुकीची आणि कुटुंबातील आर्थिक नियोजनाची ओळख करून दिली तरी त्यांचा भविष्यातला आर्थिक निर्णय अधिक चांगला होणार आहे. आपल्या मुलांना पैशाचं योग्य व्यवस्थापन शिकवून त्यांना यशस्वी आणि समृद्ध भविष्य मिळवून देऊ शकता. चला तर मग आजपासून सुरू करूया आपल्या मुलांसाठी योग्य आर्थिक शिक्षण देण्याचा हा महत्त्वाचा मार्ग. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.